प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना शिंदे गटाच्या आज पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि भव्य रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन करून पाचोऱ्यात शिवसेनेचा प्रचार आज सुरू आहे। आपल्यासोबत आमदार किशोर पाटील आहेत, ज्यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण प्रचार रॅली सुरू आहे। आप्पासाहेब, काय सांगाल? आज आपण बघतोय की मोठा प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय। प्रभाग क्रमांक 1 मधून आज तुम्ही रॅलीला सुरुवात केली। नाही, मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 1च नाही, पण मी गेल्या 15 दिवसापासून पाहतोय पाचोरा शहरामध्ये प्रत्येक प्रभाग गेल्यावर अशाच पद्धतीचा प्रतिसाद मला वाटतं प्रत्येक प्रभागामध्ये मिळतोय। त्याच्यामुळे 3 तारखेचा येणारा निकाल हा 28 आणि 1 असा अतिशय इतिहास घडवणारा निकाल मला वाटतं 3 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल। परंतु आपण जसं म्हटलात की प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय, ही वस्तुस्थिती आहे की या प्रभागाची परिस्थिती अशी आहे, इथे जनता विरुद्ध नेता, काय म्हटलो, जनता विरुद्ध नेता अशी परिस्थिती प्रभाग क्रमांक 1 मध्ये की एक कर्तृत्ववान माणूस किशोर बारावकर आणि त्यांच्या समवेत असलेला मागच्या पंचवार्षिकला अतिशय थोड्या फरकाने पडलेला विक्की बाविस्कर त्यांच्या पत्नी किशोर बारावकरच्या सोबत दिलेले आहेत। मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल एक कर्तृत्ववान पुरुष म्हणून त्यांना या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघामध्ये संबोधलं जातं की ज्यांनी आडल्या भिडल्याला अर्ध्या रात्री काम केलेलं आहे, अर्ध्या रात्री त्याच्या सेवेसाठी तो उभा राहिलेला आहे, असा नामांकित असलेला शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर यांना तिकीट दिलेलं आहे। त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर मला वाटतं ड्रीम सिटी ज्या प्रभागात ते राहतात त्या प्रभागातली प्रत्येक जनता अगदी घराला कुलूप लावून आपल्या नेत्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल की इथे जनता विरुद्ध नेता अशी परिस्थिती या ठिकाणी होईल आणि सगळ्यात जास्त मताधिक्याने पाचोरा शहरामध्ये हे दोघेही जण निवडून येतील आणि तेवढाच लीड नगराध्यक्ष उमेदवाराला सुद्धा असेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी आमदारांचे पुत्र पण उभे आहेत आणि आपण जसं म्हटलं की आपले विश्वासू सहकारी आहेत, आपल्याला वाटतं की आव्हान असणार आहे? नाही, मला असं वाटतं की माजी आमदारांचे पुत्रच नव्हे तर आपण पाचोरा शहरातल्या कुठल्याही व्यक्तीला आपण विचारावं की माजी आमदारांचे पुत्रच नाही तर माजी आमदारांसह त्यांच्या पुत्रांचा एक विकासाचा किंवा समाजसेवेचा एक तरी उदाहरण या पाचोरा शहरातल्या जनतेने द्यावं। तुम्ही सांगाल तेवढ्याची पैज मी हरायला तयार आहे। दुसऱ्या बाजूला किशोर बारावकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या विक्की बाविस्कर त्यांच्या पत्नी यांचा मी तुम्हाला असा 100 पानांचा इतिहास लिहून देतो की यांनी समाजासाठी या जनतेसाठी काय काय केलेलं आहे याचा इतिहास मी तुम्हाला दाखवतो आणि हे मला सांगण्याची गरज नाही, हे माझ्यापेक्षा जनता सांगते की रात्रंदिवस आमची सेवा करणारा एक कार्यकर्ता आमचा या ठिकाणी नगरसेवक असावा की ज्या नगरसेवकाच्या पदामागे सेवक हे जे नाव लावलेलं आहे, ह्या लोकांनी जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा सेवक ह्या पदाला बदनाम केलेले हे सगळे नेते आहेत। तुम्ही जर का या सगळ्या प्रभागांमध्ये पाहिले तर आता ह्या सगळ्या नेत्यांना जनता अतिशय संतापलेली आहे की आता आम्ही नेत्याला निवडून देणार नाही, आम्ही खऱ्या सेवकाला निवडून देऊ। हे चित्र पूर्ण शहरामध्ये आहे। तुम्ही जा प्रभाग क्रमांक 9 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 10 मध्ये जा, 11, 12 मध्ये जा, हे जे लोक आहेत हे सगळे लोक निवडून आल्याच्या नंतर 10 वर्ष 9 वर्ष आता नगरपालिकेला झाली, 9 वर्षात साधा पाय सुद्धा त्या प्रभागामध्ये ठेवलेला नाही। अशा लोकांना आता जनता कंटाळलेली आहे, अशा लोकांना जनता आता निवडून देणार नाही। यांनी पैशांचे पोते ओतले तरी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार नाही। खऱ्या सेवकामध्ये जनता उभी राहील आणि त्यांना आपला सेवक म्हणून निवडून देईल याचा मला 100% विश्वास आहे। आप्पासाहेब, आज आपण देखील आपल्या रॅलीला सुरुवात केलेली आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आपला संपर्क सुरू आहे, कसा रिस्पॉन्स आहे, काय जनतेचा प्रतिसाद आहे? मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आईचा 9 वर्षापूर्वी जो पराभव झाला होता त्यानंतर 9 वर्ष जनतेशी नाळ जुळवून ठेवलेली होती। प्रत्येकाचं सुखदुःख असं रात्री बेरात्री दवाखाना, पोलीस स्टेशन, MSCB, तहसील कार्यालय असो, नगर सगळे कामं हे आम्ही आप्पांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत। त्याचे जोड आप्पांचे विकास कामं हा पाचोरा भडगाव पॅटर्न पुऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे। आप्पांनी केलेले विकास कामावरच आम्ही मत मागतोय। समोरचा कोण आहे काय आम्हाला घेणं, आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आप्पांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात
पाचोरा नगराध्यक्षाचा जो लीड असेल तो जिल्ह्यातला सगळ्यात जास्त मताधिक्य पाचोऱ्यातला असेल मला विश्वास आहे. ताई, आपण देखील निवडणूक लढत आहात, काय नेमके मुद्दे आहेत, आपण प्रचारात आहात, कसा रिस्पॉन्स मिळतो? रिस्पॉन्स तर खूप छान आहे लोकांकडनं आणि त्याबद्दल मी हे सांगते की माझ्या मिस्टरांनी आजपर्यंत जे काही कामं केले ते जनतेसाठीच केलेले आहे आणि असाच पाठिंबा आमच्या पाठीमागे राहू द्या आणि सर्वांचा साथ आम्हाला पाहिजे. आपण बघितलं की ही जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे. गेल्या 9 वर्षांपासून जो जनतेशी संपर्क आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणाच्या लीडने हे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.